पोस्को कंपनीचा अनोखा उपक्रम शृंखला संस्थेच्या माध्यमातून करणार 32 गावांचा प्लास्टिक कचरा साफ। माणगाव तालुक्यातील विळेभागाड येथील नामांकित पोस्को स्टील कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, विळेभागाड या परिसरातील गावांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी नवनवीन लोकोपयोगी उपक्रम राबवत असून पोस्को कंपनीच्या या उपक्रमाबाबत आज सर्वांनाच आदरभाव वाटताना दिसतोय। अशाच प्रकारे पोस्को कंपनीने शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी एका नवीन उपक्रमाची संकल्पना करून घोषणा केली असून प्रथम विळेभागाड MIDC मधील एकूण 30 ते 32 गावे ही प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी शृंखला या संस्थेच्या माध्यमातून करणार असल्याचं सांगितलं। यावेळी शृंखला या संस्थेचे CEO अस्मिता शर्मा यांनी प्लास्टिक कचऱ्यामुळे मानव, पशुपक्षी, मासे, निसर्ग यांना कशा प्रकारे प्लास्टिकपासून हानी होते हे आपल्या मार्गदर्शनात सांगितलं। विळेभागाड परिसरातील हा प्लास्टिकचा कचरा रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 30 ते 32 मराठी शाळांच्या माध्यमातून गोळा केला जाणार असून पोस्को कंपनी या शाळांकडून हा कचरा दर आठवड्याला घेऊन जाऊन तो शृंखला या संस्थेला देणार असून पोस्को कंपनीचा हा अनोखा प्लास्टिक कचरा संकलन करण्याच्या उपक्रमाची सुरुवात ही रायगड जिल्हा परिषद शाळा भागाड येथून झाली असून यावेळी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांच्याकडून या प्लास्टिक कचरा संकलन करण्याच्या उपक्रमाबाबत चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत असून यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी शुभांगी नाखले, जयवंत गायकवाड, पोस्कोचे अधिकारी महेंद्र तट्टे, कुलदीप पुरंदरे, स्वप्नील पाटील तसेच शिक्षक वर्ग, पालक वर्ग व माणगावचे पत्रकार बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी अस्मिता शर्मा, शुभांगी नाखले मॅडम और जयवंत गायकवाडांबरोबर इथे भागडमध्ये आलेली आहे। आमच्या ऑर्गनायझेशन शृंखला ऑर्गनायझेशन जिल्हा परिषदेबरोबर MOU करून इथे प्लास्टिक रिसायकलिंगवर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करीत आहे। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपण निसर्ग संवर्धन या विषयाला पकडून पोस्को ऑर्गनायझेशननी इथे भागड या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम चालू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर। म्हणजे प्रत्येक शाळेने प्लास्टिक रिसायकलिंग करायला हवं आणि हे प्लास्टिक घराघरामध्ये जमा व्हायला हवे। दर महिन्याला शाळा आपला एक रिसायकलिंग डे मनवतील, ज्या दिवशी घरातून मुलं आपले प्लास्टिक घेऊन येतील जे स्वच्छ, कोरडं आणि व्यवस्थित कापलेलं असेल आणि ते शाळा जमा करेल आणि शाळेतनं ते रिसायकलिंगला जाईल। या माध्यमातून एका शाळेतनं आपण एक गाव स्वच्छ आणि सुंदर करणार आहोत आणि पोस्कोनी हे काम आपल्या हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। नमस्कार, मी शुभांगी नाखले, डेप्युटी CEO वॉटसन वॉटर अँड सॅनिटेशन। आज शृंखला फाउंडेशन ही जी संस्था आहे याच्यासोबत टायअपमध्ये आपण पोस्को कंपनीसोबत एक उत्स्तुप असा उपक्रम राबवला। त्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण भागाड या शाळेत आलो आहे आणि प्लास्टिक रिसायकलिंगसाठी आपण एकत्रित शृंखला फाउंडेशनसोबत काम करणार आहोत। या कार्यक्रमासाठी मॅडम, शृंखला फाउंडेशन आणि पोस्को या टीमचे मी आभार मानते।